आपल्या पॅनो आर्टिस्ट नाही ना इकडे पैसे वाळून फेकलेच होते की तेवढ्यात आपल्याला दीपक गलंगे समोरून जाताना दिसून गेला. म्हटलं काही विषय नाही. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. मी आहे त्याच्या सर्वांनी स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तुमच्या भावाला जायचं होतं गावात, पण आपल्याकडे काही गाडी नव्हती आज, त्यामुळे ना आपण त्याच्या गाडीला हात देऊन जाणार होतो. मस्तपैकी एका गाडी भेटली त्यानंतर आपण निघालोच होती की बेकार थंडी होती आज, कारण की बेकार महामोर थंडी पडणार होती. म्हटलं काही विषय नाही. त्यात तुमच्या भावाला त्या भावानी मस्तपैकी गावात सोडून दिला. म्हटलं चला आता दुसऱ्या गाडीला हात देऊन त्यात या काकांनी त्यांनी पण आपल्याला घेतलं बसून मस्तपैकी. त्यानंतर आपण निघालो होतो. तेवढ्यात आपला कृष्णा बँड दिसून गेला आपल्याला रस्त्यावरती उभा. त्यानंतर आपण गेलो ब्राह्मणपाड्या गावात. तिथे येणं सर्वात आधी येणं महाराजांची आरती चालू केली. तिथे मस्तपैकी महाराजांची आरती वगैरे झाली. त्यानंतर मस्तपैकी मांडव वगैरे टाकायचं चालू होते. इकडे मांडव विंडव टाकायचं चालू होतं. तर आहे ना म्हटलं चला आपण चहा बी पिऊन घ्या. मग काय मस्तपैकी चहा आलेला, चहा बी एन्जॉय केला. त्यानंतर आपण निघालो होतो कुणाल भाऊच्या घरी. तसं तर आपला कुणाल भाऊ काही नव्हता घरी, पण आहे ना आपल्याला आहे ना कुणालकडे मेन वस्तू होती. मग ती मेन वस्तू आपण घेऊन आलो. तेवढ्यात आहे ना आपला सिंगर पाहतो इकडे पॅड वाजवत होता. म्हटलं काही विषय नाही. तेवढ्यात आपला फॉलोअर पण भेटून गेला. मग काय फॉलोअरला पद्धतशीर भेटून घेतलं. म्हटलं काही विषय नाही. आपल्या कुणाल भाऊची तशीच जागा एकदम भारी मस्त सीटाच्या मागेच फिक्स होऊन गेलेली कायमची. तेवढे तिकडे नाजिंगमध्ये गेलो भाऊ. तिकडे इकडे पावडे वाटप चालू होती. मग काय मस्तपैकी आपण पण पद्धतशीर पावडे घेऊन घेतले. तेवढे तिकडे डीजे पण येत होता आणि आपला फॉलोअर आहे ना परत एकदा भेटून गेला. म्हटलं काही विषय नाही. याला पण परत एकदा भेटून घेतलं. त्यानंतर तुमचा भाई निघाला होता. तेवढ्यात आहे ना या भावाने पैसे वाळून फेकून दिले. मग काय आपला निशभाऊला बेकार भूक लागलेली. निशभाऊला म्हटलं पटकन जेवण करा. आणि तेवढ्यात आहे ना आपला दीपक गलंगे पण समोरून जाताना दिसून गेला. म्हटलं आता संध्याकाळी टाइम भेटला तर आपण दीपक गलंगेकडे जाऊ. तवर घ्या तुम्ही फॉलो करून. चला जय महाराष्ट्र.